आज आपण एका अत्यंत गंभीर आणि चिंताजनक विषयावर बोलणार आहोत, तो म्हणजे महाराष्ट्रातील कुपोषण। राज्याच्या विकासाचे दावे केले जात असताना आजही राज्यातील अनेक भागांमध्ये कुपोषणाची समस्या जैसे थे आहे। विशेषतः अमरावती जिल्ह्यातील धारणी आणि चिखलदरा तालुक्यांमधील कुपोषणाची स्थिती तर धक्कादायक आहे। शासनाच्या वतीने कुपोषण निर्मूलनासाठी अनेक योजना आणि उपाययोजना राबविल्या जात असतानाही या दोन तालुक्यांमध्ये कुपोषणाची वाढ ही राज्यातील इतर 12 कुपोषणग्रस्त तालुक्यांच्या एकत्रित आकडेवारीपेक्षा दुप्पट असल्याचे समोर आले आहे। ही आकडेवारी केवळ चिंताजनकच नाही तर आपल्या प्रशासनाच्या आणि योजनांच्या अंमलबजावणीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। कुपोषणग्रस्त भागातील अंगणवाडी आणि आरोग्य केंद्रांमध्ये जो पोषण आहार पोहोचवला जातो तो खरंच पोषण आहार नियमित आणि वेळेवर पोहोचतो का? आमदार संजय खोडकेंचा विधान परिषदेत सवाल। आज राज्यामध्ये कुपोषणाचे जे आकडे आता दिलेले आहे हे पूर्ण राज्याचे दिलेले आहे आणि तर तुम्ही तसं जर पाहिलं तर 14 तालुके आपल्या इथं कुपोषित जे जास्ती आहे त्यात 2 तालुके आमचे अमरावती जिल्ह्याचे आहे आणि या 12 तालुक्याचा जो रेशो राहतो त्याच्यापेक्षा डबल या 2 अमरावतीचा चिखलदरा आणि धारणीचा राहतो। आपण जर पाहिलं असेल तर कोर्टामध्ये केस झाली, त्याच्यानंतर वेगवेगळ्या कमिट्या नेमल्या गेल्या, 14 समित्या नेमल्या। त्याच्यात दोर्जे समिती एक होती, त्यानंतर टाटा सर्व्हिसेसची होती, भाटिया आयुक्त होते, अशा 14 समित्या नेमल्या। परंतु आजही परिस्थिती जरी मंत्री महोदय सांगत असले ते ग्रॅज्युअली कमी होत आहे। प्रश्न विचारा, बराच वेळ झाला लक्षवेधी सुरू आहे। नाही, प्रश्न सर सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की आपण जे पोषण देतो त्या पोषणामध्ये जे काही केंद्र शासन आणि आपण ठरवून दिलेलं आहे ते पोषण खऱ्या अर्थानं बरोबर पोचते की नाही हाच मूळ मुद्दा आहे। आणि त्यातला सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की आपण जे पोषण देतो ते खरोखर चांगल्या पद्धतीचं आहे की नाही। आणि त्याच्यात माझी एक सर्वात महत्त्वाची मागणी याच्यात आहे की जे पोषण आपण देतो त्याची तपासणी FDA मार्फत रेग्युलर केल्या जाईल का? प्रत्येक युनिटला त्याची FDA तर्फे जर आपण केली तर खऱ्या अर्थानं त्याला ते पोषण भेटत आहे ते खरंच चांगल्या पद्धतीचं आहे का? हा माझा एक मूळ प्रश्न आहे। मंत्री महोदय। सन्मान्य सभापती महोदय, सन्मान्य सदस्यजी यांनी जो प्रश्न या ठिकाणी उपस्थित केलेला आहे, खरं तर जे लाभार्थी आहेत त्यांनाच प्रत्यक्ष तो लाभ पोहोचतोय याच्यासाठी फेस रेकग्निशन सिस्टीम म्हणजे FRS, ज्याचं उत्तर मी मगाशी सुद्धा सन्मान्य सदस्य महोदयांनी ज्या वेळेला त्या संदर्भातल्या काही सूचना आणि शंका उपस्थित केल्या त्याच्यामध्ये दिलं। प्रत्यक्ष जो लाभार्थी आहे त्यांना त्यावेळेला तो आहार त्यांच्यापर्यंत पोहोचवल्यानंतर फेस रिकग्निशन सिस्टीमच्या माध्यमातून त्या ठिकाणी ते व्हेरीफाय होणार आहे। त्याच्यामुळे ही एक जवळपास 73% पेक्षा जास्ती याचं काम हे त्या ठिकाणी पूर्ण झालेलं आहे। या व्यतिरिक्त अमरावती जिल्ह्याचा त्यांनी स्पेसिफिक प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सॅमचं जे प्रमाण आहे ते 0.59% 0.59% आणि मॅमचं जे आहे ते साधारणपणे 3.05% हे आहे। या संबंध जिल्ह्यामध्ये सुद्धा कुपोषणाच्या दृष्टिकोनातून आम्ही लक्ष केंद्रित करून आहोत। सन्मान्य सदस्य महोदयांच्या सुद्धा कुपोषणाच्या संदर्भामध्ये त्यांच्या जिल्ह्यातल्या जर स्पेसिफिक काही सूचना असतील तर त्याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी अंतर्भाव हे तिथं उपाययोजना करत असताना करून घेऊ। या गंभीर स्थितीवर विचार करणे आणि तातडीने उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक आहे। केवळ योजना जाहीर करून कुपोषण संपणार नाही तर त्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पोषण आहाराची गुणवत्ता आणि नियमितता तसेच FDA सारख्या संस्थांकडून कठोर तपासणी होणे गरजेचे आहे। आमदारांनी उपस्थित केलेले प्रश्न हे केवळ प्रश्नच नाही तर ते कुपोषणग्रस्त बालकांच्या आणि त्यांच्या मातांच्या जीवनाशी संबंधित आहे। प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तात्काळ उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा आहे। जोपर्यंत तळागाळातील प्रत्येक बालकाला पुरेसा आणि सकस आहार मिळत नाही तोपर्यंत कुपोषण मुक्तीचे स्वप्न पूर्ण होणार नाही। कुपोषणमुक्त महाराष्ट्र घडवण्यासाठी शासन, प्रशासन आणि समाज अशा सर्वांनी एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे। हा प्रश्न केवळ आकडेवारीचा नसून तो आपल्या सामाजिक बांधिलकीचा आहे।